वाशिमच्या मंगरुळपीर मधील वनोजा परिसरामध्ये संत्री उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला। पावसामुळे संत्रीच्या मृग बहराला मोठा फटका बसलाय। शेतकऱ्यांनी मृग बहर घेण्यासाठी संत्री बागांना तानावर सोडलं होतं, मात्र सततच्या पावसामुळे हे ताण चक्र बिघडलं। मान्सून पूर्व पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात तारांब उडाली आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर झालेला पाऊस पोषक असला तरी पावसामुळे 590 हेक्टरवरील उन्हाळी पिकांचं नुकसान झालंय। सततच्या पाऊस वादळ वाऱ्यामुळे भुईमूग, तीळ पिकांना देखील कोंब फुटू लागलेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेतले जात आहेत का असा सवाल उपस्थित होतोय, कारण अमरावती सर्कल मधील अधिकाऱ्यांची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे। या क्लिपमध्ये अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी 35 लाख रुपये दर असल्याचं बोललं जात आहे। बुलडाण्यात दिव्यांग ग्रामसेवकाला ग्रामस्थांनी मारहाण केली आहे। ग्रामसेवक संतोष सवतरकर यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या जोरदार सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणी अंधेरा पोलिसात जाफर खान, अहमद खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर गावामध्ये पंतप्रधान घरकुल योजनेचा सर्वे करताना ही मारहाण करण्यात आली आहे। सध्या मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठेमध्ये आंबे विक्रीसाठी आलेत, मात्र हे आंबे पिकवण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांकडून प्रतिबंधित रसायन वापरले जातात अशी माहिती आहे। तर या पार्श्वभूमीवर आंब्यांच्या गोदामाची तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाने सुरू केली आहे। विषारी रसायनांचा वापर करून आंबे पिकवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला।